काय म्हणताय? तुमचं वजन वाढतंय, ब्लड शुगर आटोक्यात नाही आहे, मधुमेहाचा त्रास सुरू झाला आहे, कोलेस्ट्रॉल देखील वाढतंय, पचनशक्ती बिघडली आहे, अंगात अजिबात उत्साह नाही आहे, दिवसभर अगदी थकल्यासारखं वाटतंय, हाडांची सुद्धा झीज झाली आहे. असं जर असेल तर या सर्वांवर एक रामबाण उपाय आज आपण पाहणार आहोत. आज आपण पाहतोय मिश्र धान्यांच्या भाजणीचं पीठ. एकदा का अशा प्रकारे भाजणीचं पीठ तयार करून ठेवलं आणि त्या पिठाची भाकरी आपण तयार करून तिचं सेवन केलं ना, तर या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणूनच आज आपण या भाकरीसाठीची भाजणी कशी करायची, त्याचं प्रमाण काय असावं, त्यासाठी कोणकोणते जिन्नस वापरायचे, यामध्ये कोणते पौष्टिक घटक असतात, या भाजणीचं पीठ कसं करायचं आणि त्यापासून भाकरी कशी करायची, हे सगळं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर पाहूया मिश्र धान्यांच्या भाजणीचे पीठ आणि त्या पिठाची भाकरी. मल्टीग्रेन म्हणजेच मिश्र धान्यांच्या भाकरीचं पीठ तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणती धान्य लागणार आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, 1 वाटी नाचणी, 1 वाटी राजगिरा, 1 वाटी भगर म्हणजेच वरई, अर्धी वाटी सोयाबीन, 1 वाटी हरभरा डाळ आणि पाव वाटी ओट्स घ्यायचे. यामध्ये तुम्ही अर्धी वाटी माक्याचे दाणे देखील वापरू शकता किंवा मग 1 वाटी कोळीत म्हणजे हुलगे देखील वापरू शकता. पावसाळ्यामध्ये कोळीत खाणं खूप फायदेशीर असतं. जेव्हा मी इथे 1 वाटी म्हणतोय ना, तर ती वाटी 125 ग्रॅमची म्हणजे 125 ग्रॅमची म्हणजेच अर्धा पाव, आणि अर्धी वाटी म्हणतोय तेव्हा ती 50 ते 60 ग्रॅमची आहे म्हणजे छटक. तुम्हाला इथे मी अर्धी वाटी म्हटलंय तरी वाटी फुल भरलेली दिसते, परंतु त्या वाट्या छोट्या आकाराच्याच म्हणजे मोठ्या वाटीच्या आकाराच्या निम्म्या आहेत. आता ही जी सगळी धान्य आहेत ना, ही सगळी धान्य आपल्याला एखाद्या स्वच्छ ओल्या सुती कापडानं पुसून घ्यायची आहेत. आता ओल्या कापडानं पुसून घेतली आहे म्हणजे त्यामध्ये थोडासा ओलसरपणा राहणारच, म्हणून आपल्याला ही सगळी धान्य गरम करून घ्यायची आहेत. परंतु गरम करण्या अगोदर एखाद्या ताट्यामध्ये असं एखादं स्वच्छ सुती कापड अंथरून घ्यायचंय आणि या स्वच्छ सुती कापडावर आपल्याला ही भाजलेली धान्य, गरम केलेली धान्य काढून घ्यायची आहेत, म्हणजे वाफ धरून मॉइश्चर पकडणार नाही. ही सगळी धान्य गरम करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की सगळ्यात सुरुवातीला आपल्याला यामध्ये गहू घालायचे आणि सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला हे गहू मोठ्या आचेवर एकसारखे हलवत राहायचे. 1 मिनिटानंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि मंद आचेवर हे गहू आपल्याला गरम होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचे. आपल्याला हे गहू काही खमंग खरपूस भाजायचे नाहीयेत, तर फक्त गरम होईपर्यंत भाजत राहायचे. गहू कार्बोहायड्रेटचा एक उत्तम स्रोत आहे. यामुळे भरपूर अशी ऊर्जा लगेचच मिळते आणि ती दीर्घकाळ टिकून देखील राहते. त्यामुळे श्रमाची कामे करणाऱ्यांना हे गहू खूप फायदेशीर असतात. गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं एक प्रथिन असतं जे शरीराच्या बांधणीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. गव्हामध्ये प्रामुख्याने बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वाचा म्हणजे थायमिन, नियासिन, फोलेट यांचा चांगला स्रोत असतो. हे घटक शरीराच्या मज्जासंस्थेच्या आणि पेशीच्या कार्यासाठी खूप उपयुक्त असतात. शिवाय गव्हामध्ये तांब, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, मॅग्नीज यासारखी खनिजे आढळतात. ही खनिज हाडं मजबूत करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि यामुळे ॲनिमिया सारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. अगदी 2-3 मिनिटातच आपले गहू मंद आचेवर भाजून झालेत म्हणजे गरम झालेत. गहू गरम झालेत की नाही पाहण्यासाठी ते मुठीत धरायचे. चटका बसला याचा अर्थ ते भाजून झालेत. आता आपल्याला हे गहू काढून घ्यायचे. आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला ज्वारी भाजायला सुरुवात करायची आहे. ज्वारी सुद्धा एक पौष्टिक धान्य आहे, परंतु गव्हासारखं यामध्ये ग्लुटेन नसतं, हे ग्लुटेन मुक्त असते. 100 ग्रॅम ज्वारीमध्ये 300 ते 350 ग्रॅम इतक्या कॅलरीज असतात. 10 ते 12 ग्रॅम प्रोटीन असतं आणि 70 ते 75 ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट असतात. याशिवाय ज्वारीमध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम हे घटक देखील चांगल्या प्रमाणात असतात. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी असतो, त्यामुळे शुगर पटकन वाढत नाही आणि ज्वारीमुळे पचनक्रिया देखील सुलभ होते. ज्वारीमधील अँटीऑक्सिडंट आणि फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं, त्यामुळे ज्वारीचं सेवन हृदयासाठी सुद्धा खूप फायदेशीर. ज्वारी जसजशी भाजत येते ना तसा तिचा आकार कमी होत जातो. आपली ज्वारी चांगली गरम झाली आहे, आता ती देखील आपण काढून घेऊया आणि याच तव्यामध्ये लगेच आपल्याला बाजरी भाजायला सुरुवात करायची आहे. बाजरीचा आकार कमी असल्यानं बाजरी लगेचच भाजून होते, परंतु बाजरी मात्र अजिबात करपायची नाहीये बरं का. बाजरी जर करपली ना तर ती कडवट लागते. बाजरीमध्ये सुद्धा फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि पचनक्रिया देखील उत्तम राहते. शिवाय बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील
कमी असल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. बाजरीमध्ये देखील ज्वारीसारखेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात. बाजरीमध्ये उपलब्ध असणारं कॅल्शियम आणि इतर जी खनिजे असतात ना, ते आपल्या हाडासाठी खूप फायदेशीर ठरतात. अगदी 2च मिनिटांमध्ये बाजरी गरम झाली आहे. आता बाजरी देखील आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण नाचणी गरम करायला सुरुवात करूया. नाचणीचा आकार देखील खूप कमी असल्यानं लगेचच गरम होते आणि नाचणी देखील आपल्याला करपायची नाहीये. करपली तर ती कडू लागते. नाचणी तर अतिशय पौष्टिक तृणधान्य नाचणीला सुपर फूड असंच म्हटलं जातं. नाचणीमध्ये उपलब्ध असणाऱ्या कॅल्शियममुळे हाडं तर मजबूत होतातच. नाचणीचाही ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नाचणीमध्ये तंतू मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. सारखी सारखी भूक लागत नाही. साहजिकच वजन आटोक्यात राहतं. लहान बाळांसाठी आणि महिलांसाठी नाचणी तर वरदानच आहे. अगदी 2 मिनिटाच्या आतच नाचणी गरम झाली आहे. आता नाचणी देखील आपण काढून घेऊया. आता आपण लगेच सोयाबीन भाजायला सुरुवात करूया. सोयाबीन म्हणजे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. 100 ग्राम सोयाबीनमध्ये साधारणपणे 35 ते 45 ग्रॅम इतके प्रोटीन असतात, म्हणजे अंडी आणि दुधापेक्षा जास्त. सोयाबीनमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि फायबर असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं, वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे कमी खाल्लं जातं आणि आपोआपच वजन नियंत्रणात राहतं. शिवाय ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं शुगरही पटकन वाढत नाही. सोयाबीनही भाजून झालेत, ते सुद्धा काढून घेऊया आणि लगेचच हरभरा डाळ भाजायला सुरुवात करूया. मी इथे हरभरा डाळ वापरली आहे, परंतु जर तुम्हाला अख्खे काळे हरभरे मिळाले ना तर उत्तमच. हरभरा डाळीमध्ये देखील फायबर आणि प्रोटीन उत्तम प्रमाणात असतं आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी राहते. शिवाय दीर्घकाळ पोट भरल्यासारखं देखील राहतं. हरभरा डाळ थोडीशी मऊ पडते, त्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो. आपली हरभरा डाळ भाजून झाली, ती देखील काढून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण भगर म्हणजे वरई भाजायला सुरुवात करूया. भगरीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, त्यामुळे हाडं तर मजबूत होतातच. कॅलरीजचं प्रमाण कमी असतं, फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं राहतं, वारंवार भूक लागत नाही. आपोआपच कमी खाल्लं जातं आणि वजन नियंत्रणात राहतं. इतर तृणधान्यांच्या तुलनेत भगर पचायला हलकी असते, त्यामुळे मधुमेहींसाठी ती उत्तम मानली जाते. भगर गरम होत आली की ती थोडीशी फुटायला सुरुवात होते, पांढरट दिसते. आपली भगर भाजून झाली, आता ती काढून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण राजगिरा भाजायला सुरुवात करूया. राजगिरा सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. राजगिऱ्याला सुद्धा सुपर फूड असं म्हटलं जातं. 100 ग्रॅम भिजवलेल्या राजगिऱ्यात सुमारे 250 ग्रॅम इतक्या कॅलरी असतात. यामध्ये प्रोटीन तर असतातच, शिवाय इतर धान्यांच्या तुलनेत तिपटीनं कॅल्शियम असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शरीराला आवश्यक असणारी 9च्या 9 अॅमिनो ॲसिड असतात, जी इतर धान्यांमध्ये एकत्र आढळत नाहीत, जी कोणत्याही वनस्पतीजन्य धान्यात नसतात. फायबरही असतं, त्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते आणि लोह मुबलक प्रमाणात असल्यानं ॲनिमियाच्या रुग्णासाठी तर हे खूप फायदेशीर आहे. राजगिरा खूप भाजायचा नाहीये, नाहीतर मग लाह्या फुटायला लागतात. तोपर्यंत आपल्याला हा भाजायचा नाहीये. आपला राजगिरा गरम झाला, आता तो काढून घेऊया. आता ओट्स तव्यामध्ये घालायचे, गॅस बंद करायचा आहे आणि ओट्स आपल्याला गरम करून घ्यायचे. ओट्समध्ये लोह, मॅंगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी सुद्धा असतं, म्हणजे मजबूत हाडं, रोगप्रतिकारक शक्ती आणि मज्जासंस्थेचं कार्य यासाठी ओट्स फायदेशीर आहे. ओट्स लगेचच गरम होतात. ओट्स गरम झाले ना की त्याचा सुंदर असा सुवास दरवळतो. ओट्स गरम झालेत, आता आपण ते काढून घेऊया. आपले सगळे जिन्नस गरम करून झालेत आणि आपण ते ताटामध्ये काढून घेतलेत. आता आपल्याला हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड होण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्यायचेत आणि मग गिरणीमधून ज्वारीच्या पिठासारखे दळून आणायचेत. या भाजणीचं गिरणीतून मी भाकरीला जसं आवश्यक असतं ना तसं थोडंसं जाडसर पीठ दळून आणलेलं आहे. परंतु या पिठाची आपल्याला लगेचच भाकरी करायची नाहीये, तर हे पीठ आपल्याला आपण रोज गव्हाचं पीठ चाळतो ना त्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे, कारण आपण जरी पीठ दळून आणलं तरी त्यामध्ये थोडासा जाडसर कोंडा असण्याची शक्यता असते. हे भात चाळून घेतल्यानंतर एवढा प्रमाणापेक्षा जास्त जाड असा कोंडा निघाला, यानं आपली भाकरी चिरटू शकते, फाटू शकते. आता लगेचच आपण यापासून एक भाकरी तयार करूया. भाकरी आपण जशी ज्वारीच्या पिठाची करतो ना तशीच करायची आहे, म्हणजे भाकरी चिरटणार नाही. भाकरी खमंग खरपूस भाजून घ्यायची आणि या भाकरीबरोबर तुम्ही कोणती एखादी रसभाजी, झुणका, पिठलं किंवा कुळथाचं पिठलं करू शकता. किंवा यापैकी जर काहीच करायचं नसेल तर सरळ गरमागरम पापुद्रा आलेल्या भाकरीवर 2 चमचे तेल सोडायचं. तेल भाकरीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं. कारळ्याची, जवसाची, खोबऱ्याची, लसणाची, तुमची कोणतीही आवडती चटणी या तेलावर या भाकरीवर व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि गरमागरम मिश्र धान्याच्या भाकरीवर ताव मारायचा. किंवा जमलंच तर 1 वाटी घरचं घट्ट ताजं दही घ्या.
ही मिश्र धान्यांची भाकरी आहे. त्यामुळे यामध्ये किती पोषण मूल्य आहेत तुम्ही भाजणी करताना पाहिलंच आहे. त्यामुळे भाजीची गरज आहे असं काही नाही. हो, परंतु त्यासाठी भाकरी मात्र गरमागरम खमंग खरपूस भाजलेलीच हवी बरं का. निखाऱ्यावर शेकली तर उत्तमच. या भाजणीमध्ये तुम्ही धने, जिरे, बडीशेप, ओवा यांचा देखील वापर करू शकता. तुम्हाला असणाऱ्या व्याधी, ॲलर्जी, पथ्य आणि डॉक्टरांचा सल्ला या सगळ्यांचा विचार करून आपण या भाजणीत बदल करू शकतो. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिश्र धान्यांच्या भाजणीचं पीठ तयार करून ठेवा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.